Good morning, student. I am Professor Kiran Shende from SVKT College, Devali Camp, Nasik. आज आपण ऑडिटिंग TYV.com ऑडिटिंग किंवा अंकेक्षण या विषयाच्या आपण शेवटचं चॅप्टर जे आहे त्याच्यामध्ये कंपनी अंकेक्षकाची ओळख किंवा कंपनी ऑडिटर आपण त्याला म्हणतो, तर आपण हे बघणार आहोत. तर आज या लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, तर तपासणी, चेकिंग. मग त्यामध्ये चेकिंगमध्ये जे काही विविध तंत्र वापरतात त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. व्हेरियस डिफरंट टेक्निक्स ऑफ चेकिंग. नंतर नैमित्तिक किंवा नित्य तपासणी, आपण त्याला कंटिन्युअस चेकिंग म्हणतो किंवा आपण त्याला नैमित्तिक तपासणी म्हणतो. त्यानंतर चाचणी तपासणी, टेस्ट चेकिंग, याचा आपण सविस्तर अभ्यास बघितलेला होता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला कंपनीचा जो अंकेक्षक असतो, कोणत्याही कंपनीला अंकेक्षक नेमलेला असतो, तर जो अंकेक्षक आहे, कंपनीचा अंकेक्षक जो असतो, तर त्या अंकेक्षकाची पात्रता काय आहे, काय सांगतील आपल्याला त्याची पात्रता, तर आज आपल्याला ते बघायचं आहे. आपलं उद्दिष्ट असतं हे शिकण्याचं. त्यानंतर दुसरं जे आहे, तर ऑडिटरची पात्रता आपल्याला बघायचीच आहे. त्यानंतर दुसरं जे अपात्रता किंवा अयोग्यताबाबत काय त्याची कायदेशीर तरतूद काय हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे तो कायद्याने कसा पात्र अपात्र ठरवला जातो हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर हिशेब तपासणीची नेमणूक जी आहे ही कशी काय केली जाते, त्याला अधिकार कोणाला आहेत हेही आज आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पहिल्या हिशेब तपासणीची नेमणूक, जो पहिला ऑडिटर असतो कंपनीचा, तर त्याची नेमणूक कशी केली जाते. नंतर पहिला झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या पुढच्या हिशेब तपासणीस किंवा ऑडिटरची नेमणूक कशी केली जाते हे पण आपल्याला आज आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुनर्नेमणुकीबाबत तरतुदी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे पुनर्नेमणूक, परत त्या जागेवर त्या नवीन नेमणं किंवा त्याच ऑडिटरला परत नेमणूक करणं, याचाही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हिशेब तपासणीचा काढून टाकणे याबाबत काय तरतुदी, म्हणजे एखादा हिशेब तपासणीचं त्याला त्या पदावरून काढून टाकणं, त्याच्या संदर्भात मग कायद्याने काय तरतुदी आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता पहिल्यांदा आपण सुरुवात करताना बघू आपण कंपनी हिशेब तपासणीची नेमणूक, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर. आता कंपनी कायदा 1956च्या कलम 224नुसार हिशेब तपासणीच्या नेमणूक संदर्भात तरतुदी दिल्या आहेत. प्रत्येक कंपनीला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंकेक्षकाची नियुक्ती करावी लागते. आता कंपनी कायदा सध्या बदललेला आहे, लेटेस्ट कंपनी कायद्यानुसार सुद्धा आपल्याकडे आहे. परंतु आता आपण घेताना सिलेबस घेताना आपण काही वर्गांसाठी 1956चा कायदा आहे, म्हणजे जे काही ओल्ड पॅटर्न आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण, तर सबसेक्शन संचालक जी कंपनी अंकेक्षकाची जी नेमणूक होते ही संचालक मंडळाकडून होते, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यानंतर भागधारकांकडून सुद्धा होते, शेअर होल्डर ज्याला म्हणतो आपण, आणि केंद्र सरकारकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कंपनी अंकेक्षकाची नेमणूक केली जाते. आता त्याच्यामध्ये संचालक मंडळाकडून नेमणूक जी, संचालक मंडळाकडून नेमणूक कधी केली जाते, अपॉइंटमेंट बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, तर कधी केली जाते संचालक मंडळाकडून, तर त्या दोन परिस्थितीमध्ये जे अंकेक्षक आहे किंवा हिशेब तपासणी आहे त्याची नेमणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. तर तो कधी, पहिला हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणं हे संचालक मंडळाचा अधिकार आहे, किंवा तर अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर, पहिला संचालक नेमणं. ज्यावेळेस कंपनीची स्थापना होते त्यावेळेस पहिला कंपनीचा हिशेब तपासणीस नेमण्याची अधिकार जो आहे तो कोणाला असतो, संचालक मंडळाला असतो. त्यानंतर हिशेब तपासणीचं एखादा तात्पुरतं रिक्त पद भरायचं असेल, समजा एखादा हिशेब तपासणीचं काही कारणास्तव त्याला त्याच्या पदावरून काढून टाकलेलं आहे किंवा त्यांनी काही ते पद सोडलेलं आहे, तर तात्पुरतं नवीन हिशेब तपासणीची नेमणूक होईपर्यंत तात्पुरतं जे हिशेब तपासणी आपल्याला तिथं नियुक्त करायचं आहे, तर तो अधिकार संचालक मंडळाला दिलेला आहे. त्यानंतर संचालक मंडळाला जे काही अधिकार दिलेले आहे त्याच्यानुसार जर आपण बघायला गेलं, तर लेखापरीक्षकाची जी नेमणूक आहे किंवा अपॉइंटमेंट ऑर्डर आहे तरी कशा प्रकारे केली जाते किंवा त्याचे टप्पे काय असतात, तर सर्वात पहिल्यांदा आहे पहिल्या लेखापरीक्षकाची नेमणूक, फर्स्ट ऑडिटर आपण त्याला म्हणतो आहे. पहिल्या लेखापरीक्षकाची नेमणूक करणं म्हणजे फर्स्ट ऑडिटरची नेमणूक करणं. त्यानंतर दुसरा ऑडिटर, त्याच्यानंतरचा म्हणजे फर्स्टच्या नंतरचा ऑडिटर नेमणूक करणं. त्यानंतर सरकारी गव्हर्नमेंट ऑडिटर जे असतात त्यांची नेमणूक करणं, ज्याला आपण काय म्हणतो आहे, सरकारी लेखापरीक्षक नेमणूक. त्यानंतर खास ठरावाद्वारे लेखापरीक्षेची नेमणूक करणं, म्हणजे काही एक ठराविक स्पेशल त्याला आपण अपॉइंटमेंट म्हणतो. म्हणजे कुठला काही ठराविक कालावधीचा तपास करायचा असेल किंवा हिशोब चेक करायचा असेल तर त्या ठिकाणी खास स्पेशल त्याचं रिझोल्युशन करून, खास ठराव करून तिथं नेमणूक केली जाते. आणि नंतरचं आहे तात्पुरतं रिक्त शाखेच्या लेखापरीक्षकाची नेमणूक. म्हणजे
तात्पुरत्या पदासाठी एखादा लेखापरीक्षक रिटायर झालेला आहे किंवा त्यांनी पद सोडलेलं आहे, काही कारणास्तव, काही आजारी असेल, काही ॲक्सिडेंट अपघात झालेला असेल, अशा कारणाने कधी-कधी लेखापरीक्षक त्याचं पद सोडतो. तर त्या ठिकाणी तात्पुरत्या अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संचालक मंडळाकडून केली जाते. त्याच्यामध्ये पहिल्या हिशेब तपासणीची नेमणूक कशी होते, तर त्याच्या संदर्भात काय तरतूद आहे? तर पहिला हिशोब तपासणी जो आहे अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर, याच्या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी त्याच्यामध्ये काय आहे, कंपनीची नोंदणी झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळाला पहिल्या हिशेब तपासण्याची नेमणूक करावी लागते. म्हणजे आपली कंपनी स्थापन झाली तिथपासून 30 दिवसाच्या आत पहिला संचालक नेमला पाहिजे. आणि ह्या नेमणुकीची मुदत वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत असते. पहिला संचालक जो आहे तो सभेत भागधारकांकडून नेमला जाणार हिशेब तपासणीचा पूर्वीच्याच किंवा अन्य स्वतंत्रपणे नेमला जाऊ शकतोय. 30 दिवसाच्या आत नेमायचा आहे तो सभेत पण नोंदला जाऊ शकतोय किंवा अन्य स्वतंत्रपणे नेमला जाऊ शकतोय. जर नोंदणी झाल्यापासून 30 दिवसाच्या आत हिशेब तपासणीस नेमणूक करण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरले तर भागधारक सर्वसाधारण सभेत अशी नेमणूक करू शकतात. जर समजा 30 दिवसाच्या आत संचालक मंडळाने नाही तिथंच हिशेब तपासणी नेमणूक केली तर भागधारक त्याची नेमणूक करतात. मग अशा रीतीने नियुक्त केलेल्या हिशेब तपासणीस जर तो निवृत्त होणारा हिशेब तपासणी नसेल तर त्याला नेमणुकीचे पत्र मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत सदर पत्र स्वीकारले आहे किंवा नाही याबाबत प्रमंडळाच्या निबंधकास कळविले पाहिजे. म्हणजे त्याला 30 दिवसाच्या आत त्यांनी सुद्धा जो काही ऑडिटर आपण नेमणार आहे त्यांनी सुद्धा तिथं स्वीकारलं पाहिजे ते पद. त्यानंतर हिशेब तपासणीचं तात्पुरतं पद भरायचं आहे आपल्याला. एखादा हिशोब तपासणीचं ऑडिटर आहे त्याचं तात्पुरतं पद भरायचं आहे. मग तात्पुरतं पद कधी भरलं जातं, त्याला आपण कॅज्युअल वॅकन्सी असं म्हणतो. म्हणजे एखाद्या वेळेस समजा एखादा हिशोब तपासणीचा आपण नेमलेला आहे कंपनीचा आणि त्याचा काहीतरी अपघात झाला, मृत्यू झाला किंवा तो दिवाळखोर निघाला, तो अपात्र झाला किंवा तो राजीनामा दिला, तर यामुळे काय होतं आहे, त्या हिशोब तपासणीची जागा ही रिक्त होते. मग या रिक्त पदावर भरताना जे काही कायदेशीर बाबी असतात तर याच्यामध्ये काय आहे, जर हिशोब तपासणीची नेमणूक राजीनाम्याने निर्माण झाली असेल तर ते पद संचालकांना भरता येते, अन्यथा ते पद वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत रिक्त राहते. बरोबर आहे. जर समजा त्या हिशोब तपासणीसाठी राजीनामा दिला असेल, त्या ऑडिटरने राजीनामा दिला असेल तर ते संचालकांना ते पद भरता येतं आहे, अन्यथा ते पद सर्वसाधारण सभेपर्यंत रिक्त राहते. दुसरं काय त्याच्या बाबतीत कायदेशीर, तर हिशेब तपासणीसाठी पद राजीनाम्यामुळे रिक्त झाले असेल तर प्रमंडळाच्या संचालकांना भरता येत नाही. हिशेब तपासणीचे पद राजीनाम्याने रिक्त झाले असेल तर प्रमंडळाच्या संचालक भरता नाही, ते केवळ वार्षिक सर्वसाधारण सभेत भरता येते, तोपर्यंत ते पद रिक्त राहते. येते लक्षात. त्यानंतर पुढचं आहे भागधारकाकडून नेमणूक, अपॉइंटमेंट बाय शेअर होल्डर. आता भागधारकांकडून कधी खालच्या 3 परिस्थितीमध्ये, आता पुढील 3 परिस्थिती ज्या आहेत याच्यामध्ये हिशेब तपासणीची नेमणूक केली जाते. यामध्ये पहिला आहे, पहिल्या हिशेब तपासणीची नेमणूक ही भागधारकाकडून केली जाते. जर संचालक मंडळाने 30 दिवसाच्या आत जर भागधारकाची नेमणूक नाही केली तर पहिल्या हिशेब तपासणीची नेमणूक कोण करतं, भागधारकांमधून केली जाते. नंतरच्या हिशेब तपासणीची नेमणूक आणि तात्पुरते पद रिक्त पद भरणे ही कोणाकडून केले जाते, भागधारकाकडून नेमणूक केली जाते. आता पहिल्या हिशेब तपासणीची नेमणूक करताना भागधारका काय आहे, तर जर कंपनी नोंदणीनंतर 1 महिन्याच्या आत संचालकांनी हिशेब तपासणीची नियुक्ती केली नाही तर भागधारक ते नेमणूक करू शकतात. त्यानंतर पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत हा हिशेब तपासणीस कार्यरत राहतो. प्रथम हिशेब तपासणीचे नाव नियमावलीत समाविष्ट केले जात असते. त्यानंतर कंपनीच्या नव्याने नियुक्त केलेल्या हिशेब तपासणीला त्याच्या नेमणुकीविषयी सूचना 7 दिवसाच्या आत देणे आवश्यक असते. बरोबर आहे. म्हणजे हे झालं पहिल्या हिशेब तपासणीची बाबत तरतूद. त्यानंतर त्याच्यानंतरच्या हिशेब तपासणीची नेमणूक, सबसिक्वेंट ऑडिटर आपण त्याला म्हणतो. म्हणजे जो पहिला नेमला लगेच त्याच्यानंतर जो दुसरा असेल त्याचा. तर पहिल्या हिशेब तपासणीच्या नेमणुकीनंतर प्रत्येक कंपनीला वार्षिक सभेत 1 किंवा त्यापेक्षा जास्त हिशेब तपासणीची नेमणूक करावी लागते. म्हणजे जर पहिला नेमलेला त्यानंतर वार्षिक सभा ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्याला नवीन हिशेब तपासणीसाठी आपल्याला नेमणूक करावी लागते. त्यानंतर असे हिशेब तपासणी त्या सभेच्या पुढील वार्षिक सभेपर्यंत कार्यरत राहतात. कोणता हिशेब तपासणीची नेमणूक झाली तर पुढच्या सभेपर्यंत त्याची नेमणूक असते. त्यानंतर कंपनीला नव्याने नियुक्त केलेल्या हिशेब तपासणीला त्याच्या नेमणुकीविषयी सूचना 7 दिवसाच्या आत देणे आवश्यक असते. बरोबर आहे. म्हणजे पहिला संचालक असो तर त्यानंतर सबसिक्वेंट ऑडिटर असो त्याला 7 दिवसाच्या आत सूचना देणं गरजेचं असतं. आणि हिशेब तपासणीला देखील 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला आपल्या नेमणुकीविषयी कळवावे लागते. म्हणजे त्यांनी ती नेमणूक स्वीकारली आहे किंवा नाही हे 30 दिवसाच्या आत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला त्या ऑडिटरला माहिती द्यावी लागते. त्यानंतर पुढचं आहे आता तात्पुरतं पद. बरोबर आहे. तात्पुरतं रिक्त पद भरणे, अपॉइंटमेंट इन कॅज्युअल वॅकन्सी. तर तात्पुरतं रिक्त पद कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये भरले जाते. असे तात्पुरते पद संचालक मंडळांना भरण्याचा अधिकार नाही आहे. तर असे तात्पुरतं रिक्त पद पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत भरलं जात असतं. आता केंद्र सरकारकडून नेमणूक जी होते
बरोबर आहे. आता आपण भागधारकाकडून पाहिलं. आता पुढचं आहे केंद्र सरकारकडून नेमणूक, अपॉइंटमेंट टू सेंट्रल गव्हर्नमेंट. अपॉइंटमेंट फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. तर केंद्र सरकारकडून जी अंकेक्षकाची किंवा भागधारक सॉरी ऑडिटरची नेमणूक होते, तर ती केव्हा होते, त्याच्याबद्दल काय तरतुदी आहेत हे आपण बघणार आहे. याच्यामध्ये पहिली तरतूद आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशेब तपासणीसाठी नेमणूक न केल्यास. आता बघा, वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 7 दिवसात कंपनीने केंद्र सरकारला नेमणूक केल्याचे कळविले पाहिजे. नंतर केंद्र सरकार हिशेब तपासणीची नेमणूक करते. जर कंपनीकडून 7 दिवसाच्या आत वस्तुस्थितीबद्दल जाणीव केंद्र सरकारला करून न दिल्यास दोषी अधिकाऱ्यास 500 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते किंवा अधिक पण होऊ शकते दंडाची शिक्षा. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेत नेमणूक झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तिथं कंपनी जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना कळवणं गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा आवश्यक तो ठराव संमत न केलेला नसेल, जेव्हा विशेष ठरावाद्वारे हिशेब तपासणीची नियुक्ती आवश्यक असते परंतु ती केली जात नाही, तेव्हा कंपनीने सभेनंतर 7 दिवसाच्या आत केंद्र सरकारला तशी कळवले पाहिजे. मग केंद्र सरकार हिशेब तपासणीची नेमणूक करतं. म्हणजे जेव्हा काही जो विशेष ठराव स्पेशल रिझोल्युशन करून जर नेमणूक करायची असेल ऑडिटरची, ती जर केली गेली नाही तर 7 दिवसाच्या आत केंद्र सरकारला कंपनीने कळवायचं आहे. मग त्या ठिकाणी केंद्र सरकार त्या ऑडिटरची नेमणूक करतं. त्यानंतर सरकारी कंपनीच्या बाबतीत, आता सरकारी कंपनीच्या बाबतीत हिशेब तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती केंद्र सरकारला करावी लागते. अशी नियुक्ती करताना केंद्र सरकार कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ज्याला आपण कॅग म्हणतो, यांचा सल्ला घेऊन सरकारी कंपन्यांवर ऑडिटरची नेमणूक केली जात असते. त्यानंतर पुढे सामान्य ठरावाद्वारे हिशेब तपासणीची नेमणूक. आता कंपनीच्या भागधारकाकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव पास करून व मतदान घेऊन हिशेब तपासणीची नेमणूक केली जाते. जो काही सामान्य ठराव असतो, जो वार्षिक सर्वसाधारण सभा असते, त्याच्यामध्ये सर्व भागधारक एकत्र येतात, त्या ठिकाणी मतदानं घेतात किंवा ठराव पास करतात आणि तिथं हिशेब तपासणीसाठी नेमणूक करतात. त्यानंतर विशेष ठरावाद्वारे हिशेब तपासणीसाठी नेमणूक, अपॉइंटमेंट बाय स्पेशल रिझोल्युशन. आता कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार जर कोणत्याही कंपनीत कमीत कमी 25% इतके भांडवल जर एकाच किंवा एकापेक्षा अधिक संस्थांनी खरेदी केले असतील तर त्या मंडळाचा लेखी परीक्षकाची नेमणूक किंवा पुनर्नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठरावाद्वारे केली जाते. समजा त्या कंपनीचे भांडवल 25% भांडवल जे आहे खपलेले एकाच किंवा एकापेक्षा अधिक संस्थांनी खरेदी केले असतील तर प्रमंडळाच्या लेखा परीक्षेची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठरावाद्वारे केली जाते. आता सार्वजनिक वित्तीय संस्था किंवा सरकारी कंपनी, केंद्र किंवा राज्य सरकार, त्याचप्रमाणे राज्य कायद्याप्रमाणे अस्तित्वात असलेले कोणतीही वित्तीय संस्थेचे 50% इतके खपलेले भांडवल राज्य सरकारने धारण केलेले असल्यास, त्यानंतर सर्वसाधारण विमा व्यवसाय करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका किंवा विमा कंपन्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशेब तपासणीची नेमणूक किंवा पुनर्नेमणूक खास ठरावाद्वारे करता येते. त्यानंतर त्याचप्रमाणे जर कंपनीने वार्षिक सभेत खास ठरावाद्वारे करता येते. कलम जो आहे त्याप्रमाणे जर बघितलं आपण तर कंपनीने वार्षिक सभेत खास ठरावाद्वारे हिशेब तपासणी नेमणूक केली नाही तर केंद्र सरकार योग्य त्या व्यक्तीची नेमणूक तिथे करू शकते. त्यानंतर हिशेब तपासणीसाठी पुनर्नेमणूक किंवा रिअपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर. त्याच्यामध्ये काय आहे, अगोदर पाहिल्याप्रमाणे हिशेब तपासणी नेमणूक एका विशिष्ट कालावधी करतात, म्हणजेच एका वर्षाकरिता केली जाते. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे हिशेब तपासणीला प्रत्येक वार्षिक सभेत निवृत्त व्हावेच लागते. म्हणजे कोणताही अंकेक्षक असू द्या, ऑडिटर असू द्या, त्याला त्याची अपॉइंटमेंट 1 वर्षाची असते, त्याला रिटायर हे व्हावंच लागतं आहे किंवा निवृत्त व्हावंच लागतं आहे. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे निवृत्त होणारी हिशेब तपासण्याची पुनर्नेमणूक देखील करता येते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत त्याची पुनर्नेमणूक करता येत नाही. मग आता त्याची पुनर्नेमणूक करण्यासाठी काय अटी आहे, तर पुनर्नेमणुकीचा अपात्र असलेल्या व्यक्तीची पुन्हा हिशेब तपासणी म्हणून नेमणूक करता येत नाही. म्हणजे पुनर्नेमणूक करायची असेल तर त्या संदर्भाचे आपण बघतोय, जर जो अंकेक्षक आहे त्याला जर पुनर्नेमणुकीस अपात्र ठरवलेलं तर त्याची परत आपल्याला नेमणूक करता येत नाही. किंवा जो अंकेक्षक आहे त्याने कंपनीकडून 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कर्जाऊ म्हणून काढली असेल तर अशा व्यक्तीला पुनर्नेमणूक हिशेब तपासणी म्हणून होत नाही. जर एखादा ऑडिटर आहे त्याने जर कंपनीकडून 1,000 रुपयापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे तर त्याची परत अंकेक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करता येत नाही. त्यानंतर समजा त्या अंकेक्षकाने कंपनीला आपण हिशेब तपासणी म्हणून काम करण्यास तयार नाहीत अशा आशयाची लेखी सूचना दिली असली तरीसुद्धा त्याची पुनर्नेमणूक होत नाही. जर त्या अंकेक्षकाने स्वतःहून सांगितलं असतं की मी काम करण्यास इच्छुक नाही आहे किंवा मला हिशेब तपासणी म्हणून तिथं काम करायचं नाही कंपनीत, तर अशा अंकेक्षकाची पुनर्नेमणूक होत नाही. त्यानंतर जर समजा
त्या अंकेक्षकाने कंपनीत लाभच म्हणजे एखादा पद स्वीकारला असेल तर तो हिशोब तपासणी म्हणून कार्य करण्यास अपात्र ठरतो. समजा तो संचालक मंडळावर आला असेल किंवा त्यांनी त्या कंपनीची काही नोकरी स्वीकारली असेल, कुठलं पद स्वीकारलं असेल, तर तो त्या ठिकाणी अपात्र ठरतो. त्यानंतर हिशेब तपासणीच्या ज्या नेमणुकीबाबत बघायला गेलं तर वार्षिक सभेत निवृत्त होणाऱ्या हिशेब तपासण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी असा जर ठराव झाला असेल तर त्या पहिल्या हिशेब तपासण्याची पुनर्नेमणूक होत नाही. कंपनीत जर ठराव झालेला का आता आपल्याला नवीन हिशेब तपासणी नेमायचा आहे तर त्या ठिकाणी पहिल्या हिशेब तपासणीसाठी नेमणूक केली जात नाही. आता हे झालं नेमणुकीबाबत. आता लेखापरीक्षकाला काढून टाकण्याबाबत जो काही अंकेक्षक आहे त्याला पदावरून काढून टाकलं जातं आहे. तर आता कधी काढलं जातं आहे, काय कारणाने काढलं जातं त्याच्या संदर्भात जे तरतुदी आपण ते बघू. यामध्ये पहिलं दिलं आहे प्रथम लेखापरीक्षक, फर्स्ट ऑडिटर. आता प्रथम लेखापरीक्षक जो आहे हा संचालक मंडळाकडून नेमला जातो व त्याचा कार्यकाळ हा फक्त पहिल्या वार्षिक सभेपर्यंतच असतो. पहिली जी सर्वसाधारण सभा होते तोपर्यंतच पहिल्या संचालक मंडळाकडून नेमलेल्या प्रथम लेखापरीक्षक म्हणा किंवा त्याला आपण फर्स्ट ऑडिटर म्हणतो त्याची कालावधी असतो. मग प्रथम लेखापरीक्षकाला काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यायची आवश्यकता नसते. प्रथम लेखापरीक्षकाऐवजी दुसऱ्या परीक्षेची नेमणूक करायची असल्यास पहिल्या लेखापरीक्षकाची नेमणूक 1 वर्षासाठी झाली असेल तर त्याला 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन त्याला काढून टाकता येते. म्हणजे जो काही प्रथम आपण ऑडिटर नेमलेला आहे, जो फर्स्ट ऑडिटर आहे, याला आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्या ऑडिटरला कमीत कमी 14 दिवस अगोदर आपल्याला त्याला पूर्वसूचना देणं आवश्यक असतं. आपण त्याला 14 दिवसाची पूर्वसूचना देणार आहे आणि त्याला त्या पदावरून आपण काढून टाकणार आहे. ठीक आहे, 14 दिवशी त्याला पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. त्यानंतर आता इतर लेखापरीक्षक, ऑडिटर केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेऊन इतर लेखापरीक्षकाची त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी काढले जाऊ शकते. आलं लक्षात. म्हणजे इतर लेखापरीक्षक जे आपल्याला जर समजा त्यांना काढायचं असेल, कारण की कोणताही ऑडिटर असेल, लेखापरीक्षक असेल, अंकेक्षक असेल, त्याची नेमणूक कशी असते, पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत त्याची नेमणूक असते. परंतु काही कारणास्तव जर आपल्याला त्याला जर त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी जर त्या अंकेक्षकाला आपल्याला त्याच्या पदावरून जर हटवायचं असेल तर आपल्याला केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट कायदा, चार्टर्ड अकाउंटंट ॲक्ट या कायद्यानुसार काही पुढील म्हणजे ज्या काही खालील परिस्थिती दिलेल्या आहे या कारणामुळे सुद्धा परीक्षकाला किंवा अंकेक्षकाला काम करता येत नाही. ऑडिटर हा काय होतो आहे ते डिस्क्वालिफाय होते. मग कशामुळे तर एकतर त्या ऑडिटरचा मृत्यू झाला किंवा लेखापरीक्षकाने चार्टर्ड अकाउंटंट संस्थेने त्याचं सदस्यत्व रद्द केलं. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट काउन्सिल जे असेल त्यांचं जे काही संस्था आहे त्यांनी जर त्याच्या नोंदणी त्याची रद्द केली तरीसुद्धा तो अंकेक्षक काय आहे अंकेक्षक करण्यास पात्र राहत नाही. किंवा त्या संस्थेची त्यांनी फी भरली नसेल, त्याची जी काही ॲन्युअल फीज असेल, त्याची रजिस्ट्रेशन फीज असेल ती भरलेली नसेल तरीसुद्धा तो अंकेक्षक त्या ठिकाणी अपात्र ठरतो आहे. त्यानंतर तो असमर्थ असेल, डिसेबल झालेला असेल, काही ॲक्सिडेंट झालेला असेल, काही त्याला मार लागलेला असेल, तो आपण म्हणतो ना वेडावणं, त्या अशा काही पण घटना घडू शकत आहे तर त्या ठिकाणीसुद्धा तो काय असणार आहे अपात्र असणार आहे. मग अशा लेखापरीक्षकाला आपण त्याच्या पदावरून काढून टाकतो. आता कंपनी हिशेब तपासणीस होण्यासाठी पात्रता काय, त्याची पात्रता जी किंवा क्वालिफिकेशन ऑफ ऑडिटर. तर कंपनीचा जर आपल्याला अंकेक्षक नेमायचा असेल तर त्याची सर्वात पहिली जी तरतूद किंवा पहिली जी काही क्वालिफिकेशन असेल, पहिली काही अट असेल त्याची, तर तो चार्टर्ड अकाउंटंट असला पाहिजे. एखादी व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट नसेल किंवा तो चार्टर्ड अकाउंटंट ॲक्टनुसार त्याची नेमणूक करता येणार नाही. कंपनी कायद्याप्रमाणे लेखापरीक्षक हा चार्टर्ड अकाउंटंट कायद्यानुसार चार्टर्ड अकाउंटंट झालेला पाहिजे. तो संस्थेचा सभासद असला पाहिजे. अशा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट संस्था जी असते त्याचा तो सभासद असला पाहिजे. अशा व्यक्तीच हिशेब तपासणी करता येते. बरोबर आहे. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असल्याशिवाय तो नोंदणीकृत, त्याची नोंदणी झालेली असली पाहिजे तरच तो हिशेब तपासणी म्हणून काम करण्यास पात्र असतो. किंवा तो चार्टर्ड अकाउंटंट फर्मचा भागीदार तरी असला पाहिजे. बरोबर आहे. लेखापरीक्षणाचा व्यवसाय करणारी भागीदारी संस्था असते, तिचा भागीदार म्हणून तो चार्टर्ड अकाउंटंट काम करणारा असला पाहिजे तर त्याला कंपनीचा लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करण्यास पात्र ठरवलं जातं. येते लक्षात. म्हणजे तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेचा हे पाहिजे, काय सभासद पाहिजे किंवा नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे. त्यानंतर तो एक भागीदारी संस्थेचा भागीदार असला पाहिजे. त्यानंतर प्रमाणित लेखापरीक्षक किंवा रिस्ट्रिक्टेड ऑडिटर सर्टिफिकेट, म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, ज्या व्यक्तीने रिस्ट्रिक्टेड ऑडिटर सर्टिफिकेट नुसार लेखापरीक्षक म्हणून लेखापरीक्षणास पात्र असल्याबद्दलचा दाखला धारण केलेला आहे अशी व्यक्तीसुद्धा कंपनी लेखापरीक्षकास पात्र असते किंवा काम करू शकते. म्हणजे जे काही केंद्र सरकार आहे त्यांच्या अधिकृत लेखापरीक्षक जी काही जबाबदारी असते तर ते प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केलं असेल तर
तो लेखापरीक्षक म्हणून काम करू शकतो आहे आणि नूतनीकरण करण्याचा रद्द करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्र सरकारला असतो. त्यानंतर कंपनी हिशेब तपासणीसाठी अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऑडिटर. आता कंपनी कायद्यानुसार काय आहे, व्यक्तीला कंपनीचा लेखापरीक्षक म्हणून नेमता येणार नाही. मग कोणत्या व्यक्तीला नेमता येणार नाही आहे, कंपनी हिशेब तपासणी अपात्रता. मग समजा कोणाला नाही येणार, तर नोंदणीकृत संस्था, उदाहरणार्थ प्रमंडळ, अ बॉडी ऑफ कॉर्पोरेट, एखादी कंपनी आहे किंवा संस्था आहे नोंदणीकृत, तर त्या कंपनीला दुसऱ्या कंपनीचा ऑडिटर म्हणून नेमता येणार नाही. त्यानंतर कंपनीचा कर्मचारी अथवा अधिकारी, समजा जर XYZ कंपनीमध्ये तो कंपनीचा ऑफिसर किंवा डायरेक्टर किंवा एखादा एम्प्लॉई आहे, हा स्वतः ऑडिटर आहे, अंकेक्षक आहे, तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, म्हणून तो त्या कंपनीचा ऑडिट करू शकणार नाही. जर तो त्या कंपनीमध्ये असं एम्प्लॉई म्हणून काम करत असेल, कर्मचारी, संचालक किंवा एखादा ऑफिसर म्हणून काम करत असेल, अधिकारी म्हणून काम करत असेल, तर त्याला त्या ठिकाणी तो अपात्र असतो. त्यानंतर प्रमंडळाचा अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यात भागीदारी किंवा नोकरीत असलेला व्यक्ती, समजा एखादी कंपनी, तिथं त्या कंपनीत तो भागीदार असेल किंवा त्या कंपनीत तो नोकरी करत असेल, तर तो सुद्धा त्या ठिकाणी कंपनीचा हिशेब तपासणीस होण्यासाठी किंवा ऑडिटर होण्यासाठी अपात्र असतो. त्यानंतर ज्याने कंपनीचे 1,000 रुपयापेक्षा जास्त देणे आहे किंवा ज्याने कंपनीचे 1,000 रुपयापेक्षा जास्त घेणे आहे, अशा व्यक्तीला तारण राहणारी किंवा त्याची हमी घेणारी व्यक्ती जी असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा तिथं कंपनीचा ऑडिटर होता येत नाही. म्हणजे ज्याला देणं आहे किंवा घेणं आहे, पण त्याला जे काही गॅरंटेड असेल, हा पर्सन राहिलेला असेल चार्टर्ड अकाउंटंट, तर तो सुद्धा आपल्या कंपनीचा हिशेब तपासणीस होऊ शकत नाही. म्हणजे तो सुद्धा काय झाला त्या ठिकाणी अपात्र आहे. त्यानंतर जी कंपनी अथवा भागीदारी संस्था कंपनीचे व्यवस्थापक, दलाल किंवा सचिव, कोषाधिकारी म्हणून काम पाहत आहे, अशा व्यक्ती खाजगी कंपनीचे संचालक किंवा सभासद किंवा भागीदारीचा भागीदार. म्हणजे आपली जी काही कंपनी आहे, आपल्या कंपनीला सप्लाय करणारी दुसरी कंपनी असेल किंवा आपल्या कंपनीची भागीदार कंपनी असेल दुसरी, तर अशा कंपनीच्या सुद्धा पदावर असलेल्या व्यक्तीसुद्धा, म्हणजे आपल्याच कंपनीच्या नाही, समजा ए आणि बी 2 कंपन्या आहेत, तर ए कंपनीला अंकेक्षक नेमणूक करायची, मग ए कंपनीचा जो काही नोकरदार वर्ग असेल, संचालक असेल, तर यापैकी कोणालाच तिथे लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही. परंतु त्याची बी कंपनी आहे आणि बी कंपनीमध्ये सुद्धा कोणी पदावर असेल कुठल्याही, तर त्या बी कंपनीच्या सुद्धा पदाधिकाऱ्याला तिथे अंकेक्षक म्हणून नेमता येणार नाही, कारण की ए आणि बी कंपनीची भागीदारी त्या ठिकाणी आहे. येतं लक्षात. तर त्यानंतर पुढचं जर पाहायला गेलं, तर जी संस्था कंपनी व्यवस्थापक, दलाल किंवा सचिव, कोषाधिकारी म्हणून काम बघत आहे, अशा कोणत्याही संस्थेला संचालक किंवा एकूण भांडवलपैकी 5% जर भांडवल धारण करणारी व्यक्ती असेल दोन्हीपैकी एका कंपनीची, तर त्यांनासुद्धा तिथं अंकेक्षक म्हणून काम बघता येणार नाही. त्यानंतर जी व्यक्ती लेखापरीक्षक म्हणून काम करण्यास ज्या कंपनीबाबत अपात्र ठरली असेल, ती व्यक्ती त्या कंपनीच्या धारक कंपनीची किंवा होल्डिंग कंपनी आपण त्याला म्हणतो, अथवा दुय्यम कंपनी, सबसिडियरी कंपनी, तर लेखापरीक्षक म्हणून काम करण्यास अपात्र असतो. म्हणजे बघा, समजा जर आपली एक कंपनी, त्या कंपनीने त्याला अपात्र ठरवलेले त्या लेखापरीक्षकाला, पण त्या कंपनीची दुसरी होल्डिंग कंपनी असेल किंवा सबसिडियरी कंपनी असेल, तर पहिल्या कंपनीने मेन कंपनी, जे मदर म्हणतो आपण त्याला, किंवा जी त्यांची मेन कंपनी आहे, तर ह्या कंपनीने जर त्याला अपात्र ठरवलं असेल, तर बाकीच्या सुद्धा त्या कंपन्यांचा, त्या कंपनीशी रिलेटेड ज्या कंपन्या होल्डिंग आणि सबसिडियरी, त्याच्यासुद्धा तो लेखापरीक्षक अपात्रच असतो. त्यानंतर कंपनी कायद्यातील दुरुस्ती केल्यापर्यंत कंपनी स्थापन झालेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत एखाद्या कंपनीने मत देण्याचा अधिकारासहित धारण केलेला असतील, तर तो सुद्धा तिथं अपात्र आहे. त्यानंतर कलम जर पाहिलं कायद्यानुसार, तर एखादी भागीदारी संस्थेला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त 20 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांचे लेखापरीक्षक म्हणून कार्य करता येत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती जो असेल, तो जास्तीत जास्त किती 20च कंपन्यांचं म्हणजे अंकेक्षक म्हणून त्या ठिकाणी 20च कंपन्यांचं तो काम करू शकतो. 20पेक्षा जास्त कंपन्यांचं काम त्या अंकेक्षकाला करता येणार नाही, म्हणजे तो त्या ठिकाणी अपात्र असेल. ठीक आहे. थोडक्यात आज आपण काय बघितलं, आता सारांश जर आपण बघायला गेलं, तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघितलं, भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार प्रत्येक मर्यादित कंपनीने अंकेक्षकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. येते लक्षात. म्हणजे कुठलीही कंपनी असू द्या, कंपनी कायद्यानुसार जी कंपनी स्थापन झालेली आहे, त्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रत्येक कंपनीला अंकेक्षकाची नेमणूक करणं हे आवश्यक आहे. हे आपल्याला आजच्या लेक्चरमधून समजलेलं आहे. त्यानंतर ऑडिटरने कंपनीच्या जमा खर्चाची तपासणी केल्यानंतर, ऑडिटरचा अहवाल जमा खर्चाची तपासणी केल्यानंतर ऑडिटरचा अहवाल भागधारकांना सादर केला जातो, कारण ते मालक असतात. बरोबर आहे. कारण की कंपनीचा भागधारक जो आहे, हा कंपनीचा मालक असतो आणि त्याला त्या ऑडिटरने त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो सादर करणं
आवश्यक असतो. त्यानंतर ऑडिटर हा त्याचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. ज्या भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून ऑडिटर काम करतो. कारण की सर्व भागीदार जे आहे ते पूर्ण आर्थिक हिशोब तपासू शकत नाही किंवा त्यावर लक्ष देऊ शकत नाही. मग ते काम ऑडिटर करतो. त्यानंतर कंपनी कायद्यात ऑडिटरची पात्रता, अपात्रता, नेमणूक याबाबत तरतुदी दिल्या आहेत. या तरतुदीचा विचार करून आपण ऑडिटरची नेमणूक प्रक्रिया समजून घेतली आहे आजच्या लेक्चरमध्ये. थोडक्यात ऑडिटरची पात्रता, अपात्रता व नेमणूक याबाबत कंपनी कायद्यातील तरतुदीचा विचार करूनच कायद्याच्या चौकटीतच आपल्याला ऑडिटरची नेमणूक त्याच्या विविध पात्रतेनुसार केली जाते किंवा त्या पात्रतेनुसार त्याला भूमिका पार पाडावी लागते. हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले. आता सरावासाठी जर प्रश्न आपण पाहिलं तर आपण याच्यामध्ये ऑडिटरच्या पात्रतेसंबंधी कंपनी कायदा 1956 असेल किंवा लेटेस्ट कायदा याच्यानुसार काय तरतुदी हे आपण तिथं बघितलं पाहिजे, म्हणजे अभ्यासू शकतोय. त्यानंतर ऑडिटरच्या अपात्रतेसंबंधी जे काही हे असतील कायदे, तर त्या तरतुदी कोणत्या आहे, म्हणजे पात्रतेसंबंधी, अपात्रतेसंबंधी हे सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर ऑडिटर नेमणूक करण्यासाठी कोणती अपात्रता सांगितलेली आहे यावर सुद्धा आपण अभ्यास करू शकतोय. आणि पहिल्या हिशेब तपासण्याची नेमणूक कशी केली जाते हे आपण इथून अभ्यासू शकतोय.